नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की डॅडींचा आता खात्मा होणार आहे. डॅडींचा जीव घेतला जाणार आहे, कारण डॅडींनी जे कारस्थान केलेलं होतं त्या कारस्थानाचा शेवट आता जवळ आलेला आहे. कारण त्यांनी खूप मोठं कांड केलं. त्यांनी शालनला दरीत ढकलून दिलं. पण सूर्याचं त्याच्या आत्यावरती असलेलं प्रेम, तुळजाचं तिच्या आईवरती असलेलं प्रेम, या सगळ्यांनी शालन जी आहे ती जिवंत राहिलेली आहे. आणि स्वतः सूर्याने दरीत उडी मारून शालनला वाचवलेलं आहे. आणि आता डॅडीचा खेळ खल्लास केलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता या सगळ्या जणी निघालेल्या आहेत आणि शालन आणि मालन आता दोघेही तिथे खाली शालनला शोधायला मालन गेलेले आहे. इकडे तुळजा म्हणू लागते की बराच वेळ झालं, आई अजून आलेली नाहीये. त्याचबरोबर छोटी आई पण तिच्या बरोबरच आहे. मला असं वाटतंय की मी जाऊन येते. असं म्हणत तुळजा जात असते तेव्हा धनू म्हणत असते की मी पण येते. असं म्हणत धनूही निघालेली असते. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता या दोघीही निघालेले असतात आणि या दोघींकडेही पर्याय नसतो. आणि मग तुळजा म्हणते की तुम्ही जा वरती, कारण आपण बरंच वरती आलेलो आहे आणि तरीही छोटी आईचा अजून तरी काही पत्ता लागलेला नाही. त्यामुळं मला वाटत आहे की मी छोटी आईला शोधायला बाहेर पडलं पाहिजे. म्हणून ती आलेली असते. इथे शालन पोचलेली असते. शालन म्हणत असते की मालन म्हणत असते की मालक प्लीज असं नका करू. अहो, त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागते, असं तिचं बोलणं झालेलं असतं. ती म्हणत असते की मालक ऐका ना, असं नका करू. असं म्हणत ती बोलत आहे तेव्हा मात्र इकडे डॅडी मात्र ऐकायलाच तयार नसतात. सूर्या म्हणत असतो की काय करू आता, फोन लावू का? आणि फोन काढून बघतो, त्याचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. आणि सूर्याला मात्र आता काळजी वाटायला लागलेली असते. सूर्या म्हणत असतो नक्की कुठं असेल. आता शेवटी हे सगळं जे काही घडत असतं तेव्हा मात्र एक गोष्ट समोर येत असते आणि डॅडी मात्र इकडे शालनच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात की हे बघा, तुम्हाला मी अजून एक संधी देत आहे. अजूनही या सगळ्या संपत्तीचा उपभोग घ्या. सगळं तुम्हाला हवं आहे तसं घडेल. फक्त तुम्ही आनंदाने या सगळ्याचा स्वीकार करा. आम्ही जे म्हणत आहे ते करा. तेव्हा मालन तिथं आलेली असते. मालन म्हणत असते की मालक असं नका करू. अहो, मी त्यांच्या वतीनं माफी मागते, सोडा ना तो विषय. तेव्हा मात्र शालन म्हणत असते की जे माझ्या सूर्याचं आहे ते त्याच्या हक्काचं आहे आणि त्याला मी ते देणारच आहे. काहीही झालं तरीही असं मी जगू देणारच नाही, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की खूप मोठ्या गोष्टी घडलेल्या असतात. शालन मालन दोघेही तिथं असतात. मालन मात्र शालनचा जीव वाचावा म्हणून प्रयत्न करत असते. पण हा जो डॅडी आहे तो खरंच नालायक नीच माणूस आहे आणि तो मात्र शालनच्या जीवावरती उठलेला असतो. तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही. आणि आता इकडे तो म्हणत असतो की आम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. आता ही इच्छा पूर्ण होणार आहे. आमच्या विरोधात कोण जाईल त्याची हेच हाल होतील. आणि असं म्हणत डॅडींनी आता शालनचा गळा दाबून तिला दरीत ढकलून दिलेलं असतं. मालन तिथं उभी असते. मालन जोरात किंचाळते. त्यावेळेस सूर्याला आवाज ऐकू जातो, तुळजाला आवाज ऐकू जातो. तुळजा म्हणत असते काय झालं, हा छोट्या आईचा आवाज आहे, नक्की काय झालेलं आहे. आणि डॅडींच्या चेहऱ्यावरची रेष पण हललेली नसते. आणि मालनला ते म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथं जे काही बिघडलेलं आहे ते कोणालाही सांगायचं नाही. काहीही झालं तरीही ही गोष्ट कोणालाही कळणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि आत्ता मी जे काही सांगत आहे ते शांतपणे ऐकायचं आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी कोणापर्यंतही पोचता कामा नयेत, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी समोर येत असतात आणि त्याच वेळी हे घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता तिथे तुळजा येते. डॅडी पळून गेलेला असतो. तुळजा तिथं आलेली असते आणि डॅडी मात्र पळून गेलेले असतात. त्यावेळेसच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता तुळजा तिथं आहे आणि डॅडी पळून गेलेला असतो तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात आणि सूर्या तिथं आलेला असतो. सूर्या म्हणतो काय झालं तुळजा. तेव्हा मात्र इकडे तुळजा जी आहे ती म्हणत असते की अरे छोटी बघ ना, काय सांगते ना, मला कळतच नाही आहे हे सगळं काय घडलंय. आणि बघ ना, छोटी तिकडं बोट दाखवते, आई कुठे आहे मला नाही माहिती. असं म्हणत तुळजा पॅनिक झालेली असते. तेव्हा सूर्या म्हणतो थांब. तेव्हा इकडे आता शालनने खुणवून सांगितलेलं असतं. मग सूर्या जो आहे तो तिकडच्या बाजूला जातो आणि मग इकडे दरीत पडलेली आहे आई
ही गोष्ट कळलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे या दोघींनाही आवाज ऐकू येतो. ह्या तिघीजणी वरती जाऊन थांबलेल्या असतात. तेव्हा मात्र धनूला आवाज आलेला नसतो. भाग्याला आणि राजूला दोघींनाही आवाज ऐकू आलेला असतो. आणि दोघी म्हणत असतात की काय झालंय. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता त्या दोघीही आलेल्या असतात. आणि सूर्याला तुळजा सांगत असते की सूर्या थांब, तुझ्यात नको जाऊस तू. पण सूर्या म्हणत असतो नाही, माझ्या आत्यासाठी मला गेलं पाहिजे, मी आत्याला माझ्या शोधून आणणार आहे असं म्हणत सूर्याने दरीत उडी टाकलेली असते. आता आजूबाजूची लोक गोळा होतात. काय झालंय काय झालंय असे प्रश्न विचारू लागतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता सूर्या आणि तुळजा हे सगळेजण तिथं आहेत. सूर्यानं दरीत उडी टाकलेली आहे. सूर्याला आता वाचवायचं कसं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तुळजा मात्र खूप घाबरलेली होती, पण आता पुन्हा खंबीरपणे ती उभी राहत असते. आणि ती छोटी आईला विचारत असते. काही माणसं आलेली असतात आणि दोर टाकून तीही तिथे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पण एक जण जाऊन खाली येतो. तो म्हणतो की नाही, दुसरी माणसं तिथं बोलत असतात की या दरीत गेलेला व्यक्ती माघारी येत नाही, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तुळजा भयानक चिडते आणि ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर काही मदत करणं होत नसेल तर मी स्वतः इथं खंबीर आहे. तुम्ही माझ्या आईच्या आणि माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काहीही बोलू शकत नाही, कारण त्यांना तिथून मी घेऊन येणार आहे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की आता सगळेजण शोधाशोध करत आहे. तुळजा म्हणते आता मीही जाणार आहे आणि मी घेऊन येणार आहे. त्यावेळेस बहिणी म्हणत असतात की नाही वहिनी, तू असं नको करू. तेव्हा तुळजा म्हणत असते की नाही, मला गेलं पाहिजे असं म्हणत तुळजा आता ती उडी टाकायला चाललेली असते. धनू म्हणत असते की थांब वहिनी. तुळजा म्हणते मी माझ्या आईशिवाय आणि माझ्या नवऱ्याशिवाय नाही जगू शकत, हे तुळजाचं म्हणणं असतं. आणि तुळजा मात्र हे सगळं तिथं घडत असतं. आणि तुळजा आता उडी टाकायला लागलेली असते. तेवढ्यात भाग्या म्हणते दादा आलाय. तर सूर्या पाठीवर टाकून खांद्यावर टाकून इथे शालनला घेऊन आलेला असतो. त्याच्या डोळ्यामध्ये जी आग असते ती आग वेगळीच असते, कारण आता डॅडीचा खेळ खल्लास आणि त्याचबरोबर डॅडी संपणार एवढं मात्र फिक्स असतं. आणि आता शालननेही तशीच धमकी दिलेली असते, जर मी जिवंत राहिली तर तुमचा खेळ खलास करणार आहे. आणि तसंच होणार असतं. आणि फायनली सूर्याने आणलेलं असतं. आणि सूर्या म्हणत असतो की आता काय बोलायचं आहे तुला. स्वतः वरती आल्यानंतर शालन मात्र जिवंत असते. ती म्हणत असते की या माणसाने, डॅडीकडे ती बोट करत असते. आणि तेव्हा सूर्या आणि तुळजा या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं, शालनने हे सगळं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं. आणि यासोबतच आता तुळजा त्याचबरोबर सूर्या हे सगळेजण पाहत असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता डॅडीची कशी वाट लागणार, कारण गाडीत असतानाच तुळजाने डॅडीला फोन केलेला असतो. तेव्हा डॅडी म्हणत असतात की आता ही शालन जिवंत सापडायला नको आहे, जर ती जिवंत सापडली तर आमचं अवघड होणार आहे असं डॅडींच्या लक्षात आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.